पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदी दुतर्फी भरून वाहत आहे। आळंदी येथे नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या सखल भागात पाणी शिरले असून जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे। प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून नदीकाठी जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पाहूया सविस्तर रिपोर्ट। संत ज्ञानेश्वर महाराजांनी पवित्र नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आळंदीमध्ये सध्या इंद्रायणी नदीने रुद्ररूप धारण केले आहे। पुणे जिल्ह्यासह घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे। नदीच्या प्रवाहाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला असून नदीवरील घाट, पायऱ्या आणि काही सखल भाग पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत। वाढत्या पाण्यामुळे नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाले असून काही रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। प्रशासनाने नदीकाठच्या परिसरात सुरक्षा उपाययोजना वाढवल्या आहेत। पोलीस, महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे। नदीच्या धोकादायक भागांमध्ये नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला असून आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेड उभारण्यात आले आहेत। यंदा पावसामुळे नदीची पातळी खूप वेगाने वाढली आहे। घाट पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत। प्रशासनाने योग्य वेळी सूचना दिल्यामुळे नागरिक सतर्क आहेत। नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये, नदीकाठी जाणे टाळावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे। परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे। दरवर्षी पावसाळ्यात इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असली तरी यंदा सततच्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे। प्रशासनाने नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। गरज पडल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे। तसेच भाविक आणि पर्यटकांनी नदीत उतरणे, सेल्फी काढणे किंवा पूरग्रस्त भागात जाणे टाळावे असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे।